इनाम व वतन जमिनी या मुख्यतः ब्रिटिश कालावधीमध्ये किंवा त्यापूर्वीच्या काळामध्ये गावातील विशिष्ट सेवांसाठी दिल्या गेलेल्या आहेत. जसे की यामध्ये गावातील कारकुनी असतील किंवा धार्मिक कार्य करणारे असतील किंवा प्रशासकीय कामांसाठी व्यक्तींना किंवा कुटुंबाला दिल्या गेलेल्या या जमिनी आहेत. आता या जमिनी भोगोटादार वर्ग 1 आणि वर्ग 2 मध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. आता येथे भोगोटा वर्ग 1 म्हणजे काय, तर या जमिनी ज्या असतात त्या जुन्या शर्तीने धारण केलेल्या असतात, त्यामुळे त्यांचे हस्तांतरण किंवा विक्री ही सहजपणे होऊ शकते. तसेच भोगोटादार वर्ग 2 यामधील जमिनी ज्या असतात नवीन आणि अविभाज्य शर्तीने धारण केलेल्या असतात, त्यामुळे त्याच्या विक्रीवर किंवा हस्तांतरणावर काही निर्बंध असतात. परंतु महाराष्ट्र शासनाने या जमिनींचे हस्तांतरण किंवा विक्रीसाठी काही विशिष्ट सुधार हे केलेले आहे आणि असे बदल हे जे कायदे बनवण्यात आलेले होते त्यामध्ये हे सुधार करण्यात आलेले आहे. त्यामुळे अशा जमिनी संदर्भात विक्री असेल किंवा अकृषिक वापर असेल हे आपल्याला करणं तेही कायदेशीर मार्गाने योग्य आहे, होऊ शकतं.